नमस्कार मित्रांनो, लाईट बिल भरताना लाईट बिल भरलंच पाहिजे. आजची सुरुवात केली आपण कुत्र्यांना नाश्ता देऊन आणि थोडाफार आपण करून. कंप्लीट आलती कुटुंबबंधन गावाची. एका साईडची लाईट नाही म्हणून. मग काय, मामा, मी, शुभम आम्ही गेलो आपल्या ट्रान्सफॉर्मर पाशी. तिथं बैठलं तर आपला इन्कमरचा फेज गेला होता. मग काय, शुभमनी जुना फेज काढला. नवीन फ्यूजचा अनबॉक्सिंग करून त्यांनी त्या फ्यूजला लागला कामाला. कोणी कुटुंबबंधन म्हणून आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा. ही कंप्लीट झाल्यावर सूरज भाऊ, कृष्णा भाऊ आम्ही गेलो 34B मध्ये. यांची कंप्लेंट होती की यांचं व्होल्टेज बरोबर भेटत नाही लिफ्ट मध्ये. मग काय, आपण केलं बसबार मध्ये चेक, येतं पण व्होल्टेज बरोबर येते. नंतर आम्ही केलं मेन स्विच मध्ये चेक, येतं पण व्होल्टेज बरोबर येते. मग आपण त्यांच्या लिफ्टच्या मेन स्विच मध्ये बघितलं तर येतं थोडं त्यांचा वायर लूज होता म्हणून त्यांना व्होल्टेज कमी जास्त येत होतं. मग नट टाईट करून आम्ही चाललो आता सत्याग्रह कॉलेजला. तुम्हाला तर माहितीच आहे आपली सत्याग्रह शाळा होती. विचार करा, त्या शाळेत मी शिकलो. आता तिथंच आम्ही त्यांची लाईन टाकण्यासाठी चाललो. काय मग बघितलं काय प्रॉब्लेम आहे तो. यांचा एक फेज नव्हता, फेज टाकून दिला. व्हिडिओ कॉलद्वारे एसी साहेब आपल्याला मार्च महिन्यामध्ये वसुली करा आणि आपण या वर्षी वसुली चांगली करू असं मोटिवेशन देत होते. मीटिंग झाल्यावर आपल्याला जायचं शुभमला सोडायला. पहिलेच याच्या मस्तीमुळे याच्या 2 बस सुटलेल्या आहेत. आता ही बस भेटली, चल म्हणलं जा आता ही गावी गेल्यावर आपल्याला पण 2 दिवस करमणार नाही. चला मग भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.